आम्ही पहिल्यापासून महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली पार्टी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच दिलेली आहे. त्यामध्ये आता मनसे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे. आम्ही त्यांच्यावर अलायन्स करत असताना मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणे चर्चा करतो. त्या होत असतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्स होत असतात. मला वाटतं की त्या अलायन्सचा आणि भविष्यकाळात एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये चर्चेचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. निवडून येऊ शकतात. त्या फार जागा नाहीत, फार कमी जागा आहेत. त्या जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जर त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून जर ते म्हणतात, तर त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली, तर मला वाटतं हा अलायन्स चांगल्या प्रकारचा होऊ शकतं. पण त्या नाही, संजय राऊत साहेबांनी जो सांगितलेला आहे, की शरद पवार साहेब आमच्यावर असावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांना बरोबर असावं, अशा प्रकारची इच्छा व्यक्त केलेली आहे. आम्ही पहिल्यापासून महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली पार्टी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच दिलेली आहे. त्यामध्ये आता मनसे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे. आम्ही त्यांच्यावर अलायन्स करत असताना मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणे चर्चा करतोय. पण ते करत असताना शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर असावं, पवार साहेबांचा आणि शरद पवार गट असावा असं वाटतंय. मला वाटतं संजय राऊत साहेबांनीच पुढाकार घेतला तर मुंबईमध्ये सुद्धा त्यातला मार्ग निघू शकतो. त्यांनी सांगितलं की काही जागे आमच्या 100% जागा निवडून येणार होत्या, परंतु तरीसुद्धा आम्ही मागे पुढे सरकलेलो आहे. आम्ही फार कमी जागा मागितलेल्या आहेत आणि त्या जागा मागताना ज्या जागेवर आमचे सिटिंग नगरसेवक आहेत, त्या जागेमध्ये आमची लोक निवडून येऊ शकतात. त्या फार जागा नाहीत, फार कमी जागा आहेत. त्या जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जर त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून जर ते म्हणतात, तर त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली, तर मला वाटतं हा अलायन्स चांगल्या प्रकारचा होऊ शकतं. पण त्या कार्यकर्त्यांना तिथं निवडून येणार आहेत, त्यांना संधी मिळणार नाही, तर थोडंसे नाराजीता असल्यामुळे मला वाटतं आज त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय आजपर्यंत होईल अशी मला अपेक्षा आहे. जर तसा अंतिम निर्णय एकत्र लढण्याचा झाला आणि कारण सत्तेमध्ये सध्या अजित पवारांचे राष्ट्रवादी आहेत आणि त्यांनी जर का जास्त जागेवरती दावा केला तर मग वाटाघाटीमध्ये काय मतभेद? शेवटी असे आहे की सन्मानजनक तोडगा निघाला पाहिजे ही भूमिका आमची 100% आहे. त्यातून जर काय जर एकमत झालं नाही, तर शेवटी चर्चा आमची चालू असते. मग काँग्रेसची पण चर्चा चालू आहे. तशा पद्धतीने काय मार्ग निघतो का बघायचं आहे, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे चालू आहे. अ, भविष्यात कायमचं एकत्र येण्याबाबत काय? आजच्या घडीला स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या संदर्भातून चर्चा ह्या होत असतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्स होत असतात. मला वाटतं की त्या अलायन्सचा आणि भविष्यकाळात एकत्र येण्याच्या बाबतीमधल्या चर्चेचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि हे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या अधिकारातून घेतलेले ते निर्णय आहे आणि मला वाटतं की त्यात अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही.